आज छानपैकी आप्पे बनवायचा बेत केला. त्यासाठी तांदूळ आणि थोडी मेथी डाळ, मेथी आणि उडदाची डाळ टाकून घेतलेली. तर मेथी 1 वाटी बारीक वाटी घेतलेली आहे. 2 चमचे भिजवून घेतलेली आहे. आणि इथं बघा उडदाची डाळ 1 वाटी आणि तांदूळ 5 पेले घेऊन घेतलेले. बारकेसे चहाचे पेले असतात त्याचे घेतलेले मापानुसार. छानपैकी 5-6 तास भिजवून घेतलेले ते सगळं आणि मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आणि छानपैकी आपल्या डब्यामध्ये वगैरे भरून मस्त 5-7 तास रात्रभर मस्त की ठेवून दिले डब्यामध्ये. डबा पॅक करून ठेवायचा म्हणजे आता छानपैकी असा येतो मस्त. आता पीठ बघा किती छान आलेलं आहे. रात्रभर मस्त की ठेवून द्यायचं म्हणजे पीठ येतं. त्याचं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित म्हणजे सगळं एकजीव झाला पाहिजे. मेथी दाणे, उडदाची डाळ आणि तांदूळ असं एकजीव झाले पाहिजेत. छान असं आपण जसं इडलीला बॅटर करतो तेच बॅटर करायचं आहे. आता छानपैकी मिक्स झालेला आहे पीठ आणि आता झाकण लावून रात्रभर 5-7 तास भिजवून घ्यायचं आहे. म्हणजे रात्रीचा करून ठेवला ना 6-7 वाजता संध्याकाळी आणि मग रात्रभर मस्त भिजवून घेतो हा पीठ, मिळून येतो आणि छान सकाळी तयार होतात. इडलीचा वगैरे बॅटर आपण तसं करतो तसंच करायचं आहे. आता इथं तसं पीठ करून घेतल्यानं रात्रभर मस्त झाकण लावून ठेवलेलं आणि सकाळी असं मस्त की याच्यामध्ये कांदा, टॅमॅटो, कोथिंबीर टाकून मस्त मीठ आणि थोडं सोडा टाकून मस्त की मिक्स करून घेतलेले आणि आप्पे पात्रामध्ये जे आप्पे तयार केले. साधी सिंपल रेसिपी पण आप्पे चहाबरोबर खायला, चटणीबरोबर खायला छान लागतात. मी ते हिरवी चटणी आणि लाल टॅमॅटो चटणी करून घेतली होती आणि असे आप्पे तयार कुरकुरीत मस्त तयार झाले. चहाबरोबर खायला आप्पे एक नंबर लागतात. कोणाकोणाला आप्पे आवडतात कमेंटमध्ये सांगा. मला इडलीपेक्षा आप्पे खूप आवडतात. छानपैकी तयार झाले. भरपूर सारे आप्पे केले. मुलांच्या टिफिनला देऊ शकता, मिस्टरांच्या टिफिनला देऊ शकता, नाश्त्यासाठी करू शकता. संडे स्पेशल नाश्ता आहे. आता इथे मस्त आप्पे आणि हिरवी चटणी आणि बघा टॅमॅटोची चटणी बनवून घेतलेली. ह्याची डिटेल रेसिपी बघायची असेल तर रेसिपीला आहे जाऊन बघू शकता. 2 प्रकारच्या चटण्या आणि आप्पे तयार झाले. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही माझ्या चॅनल. अशाच वेगळ्या प्रकारच्या रेसिपी बघायच्या असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.